22 दिवस झाले तरी शासनाचे दुर्लक्ष। आंदोलनकर्ते मुंबईकडे रवाना। मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आता मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या ऑगस्ट 19 पासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज 22वा दिवस असूनही शासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण व जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे। आज 9 सप्टेंबर मंगळवारी आंदोलन स्थळावरून काही अधिकारी व कर्मचारी मुंबईकडे रवाना झाले। उर्वरित कर्मचारी टप्प्याटप्प्याने आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती कामगार नेते रवींद्र उमाठे यांनी दिली। या आंदोलनात डॉक्टर शिल दुधे, ललिता मुत्तेलवार, संकेत जगताप, वर्षा तेलंग, श्वेता कंचरलावार, विकास वाढई, ज्योती तामगाडगे, चंद्रकांत नेवालकर, रामू बारसागडे, कुंदन देवाळकर, अमर पारखी, मधुकर बोंबडे, श्रीकांत भटके आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते। शासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य यंत्रणाच कोलमडण्याची चिन्हे असून कर्मचाऱ्यांचा संयम सुटू लागला आहे। आता पुढील निर्णायक लढ्यासाठी सर्वांचे लक्ष मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाकडे लागले आहे। सुवर्ण भारत, किरण घाटे, विदर्भ विशेष। आज आमचं आंदोलन 19 ऑगस्ट 2025 पासून सुरू आहे आणि आम्हाला यांनी लवकरात लवकर ऑर्डर नाही दिला तर आज मुंबईला आझाद मैदानावर आमचे काही अधिकारी कर्मचारी आमरण उपोषणाला बसणार आहेत। आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामधून सुद्धा 10-12 कर्मचारी मुंबईला रवाना झालेले आहेत आणि तिथे जाऊनही जर आमरण उपोषणाला बसल्यानंतरही जर काही झालं नाही तर आम्ही सुद्धा जिल्हा लेवलवर सगळे अधिकारी कर्मचारी आमरण उपोषणाला बसणार आहोत। एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण। सुवर्ण भारतसाठी प्रियंका गायकवाड सह चंद्रपूरहून मी किरण घाटे।